The next question, distinguish between gaseous cycle and sedimentary cycle. हे दोन्ही पण बायो जिओ केमिकल सायकल्स आहेत. बायो जिओ केमिकल सायकल्स मध्ये दोन टाइप आहे, गॅसेस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. आता तुम्हाला लक्षात येतं की गॅसेस सायकल मध्ये काय असणार, गॅसेस जे आहे ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांचं सायकल चालणार, त्याला म्हणतात गॅसेस सायकल. आणि सेडिमेंटरी मध्ये काय असणार आहे, सॉलिड गोष्टी असणार, म्हणजे आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस यांचं जे सायकल चालतं त्याला म्हणतात सेडिमेंटरी सायकल. बघा गॅसेस सायकल डेफिनेशन आहे का, अँड अक्युम्युलेशन म्हणजे एकत्र होणे, अक्युम्युलेशन ऑफ द मेन अबॉयटिक गॅसेस, निर्जीव म्हणतात, अबॉयटिक म्हणजे निर्जीव, अजैविक म्हणतात त्याला. अबॉयटिक गॅसेस, न्यूट्रियन्स, मटेरियल इज फाउंड इन द अर्थ ऍटमॉस्फिअर. अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जे अबॉयटिक गॅसेस आहेत ते एकत्र होतात याच्यामध्ये. आणि तिकडे काय आहे बघा, अन अक्युम्युलेशन ऑफ द मेन अबॉयटिक न्यूट्रियन्स मटेरियल इज फाउंड इन द सॉइल, सेडिमेंट अँड सेडिमेंटरी रॉक, म्हणजे दगड किंवा खडकांमध्ये किंवा मातीमध्ये असे जे घटक मिळतात त्यांना म्हणतात सेडिमेंटरी. कळतंय का, सेडिमेंटरी म्हणजे काय ना, जे मातीत खडकात आढळणार, आणि गॅसेस जे आहे ते ऍटमॉस्फिअर मध्ये आढळणार. आणि सेकंड बघा, गॅसेस मध्ये इन्क्लुड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर. वॉटर वेपर्स म्हणजे पाण्याच्या वाफा, हे सगळं गॅसेस सायकल मध्ये आहे. आणि सेडिमेंटरी सायकल मध्ये काय ना, इन्क्लुड्स सॉइल कंपोनेंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस एटसेट्रा. ओके, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊ आपण. गिव्ह शॉर्ट नोट ऑन ऑक्सिजन. ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजनचं सायकल कसं चालतं. आपण जनरली पण आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन सायकल कसं चालत असेल. जसं बघा आपल्याला माहिती आहे आपण ऑक्सिजन सगळे अॅनिमल्स ऑक्सिजन यूज करतो. एखादा पदार्थ कुठलाही जळायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे. मग हा ऑक्सिजन काय केला तो वापरल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईड मध्ये होतं. मग कार्बन डायऑक्साईड कोण करणार, प्लांट ऍब्झॉर्ब करणार, आणि हे प्लांट काय करणार, कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करणार आणि ऑक्सिजन देणार. असं जे सायकल चाललेलं आहे, हे नेमकं सायकल कसं चालतं आपल्याला हे माहिती आहे. पूर्ण ऍटमॉस्फिअर मध्ये मेन गॅसेस कोणकोणते बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस अँड वॉटर वेपर्स. त्यामध्ये ऐका, नायट्रोजन एकटा 78% आहे, एकटा नायट्रोजन 78% आहे, आणि ऑक्सिजन फक्त 21% आहे. म्हणजे 78 नायट्रोजन, 21% ऑक्सिजन, हे झाले दोन्ही 99. मग 1% मध्ये बघा कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर्स, अदर पॉइझनस सम गॅसेस, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, and other some hydrogen and other gases, they are only in 1%. बघा ना किती आहे, नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, पण आणि बाकीचे सगळे गॅस 1% आहे. म्हणजे नायट्रोजन जास्त प्रमाणामध्ये आणि ऑक्सिजन 21% आहे. म्हणजे सायकल कसं चालतं ऐका. द ऍटमॉस्फिअर कंटेन्स अबाउट 21% ऑफ ऑक्सिजन. ऍटमॉस्फिअर मध्ये 21% ऑक्सिजन आहे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ऍटमॉस्फिअर मध्येच काही वरचे जे लेयर्स आहेत त्याला नाव दिले हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर, यामध्ये पण ऑक्सिजन आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. म्हणजे ऑक्सिजन जो काय होतं चक्र चालतं, ज्या प्रकारे ऑक्सिजन काय होतोय, सर्क्युलेट होतोय, फिरतोय, म्हणजे एकाकडून दुसरीकडे, अशा प्रकारे त्यालाच काय म्हटलं गेलं, ऑक्सिजन सायकल. टेरिस्टेरियल एनिमल्स अँड प्लांट्स ऑब्टेन ऑक्सिजन फ्रॉम द एअर. टेरिस्टेरियल म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी, हे काय करतात, ऑक्सिजन घेतात, एअर मधून ऑक्सिजन घेतात. पुढे का, ॲक्वॅटिक एनिमल्स अँड प्लांट्स यूज ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर.
प्लांट्स आणि ॲक्वॅटिक ॲनिमल. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहे ते पाण्यामध्ये मिक्स झालेलं ऑक्सिजन घेतात. त्यांना एअर मधलं ऑक्सिजन घेत नाही. आपण फिश वगैरे आपण पाहिलं की नाही, पाण्यामध्ये जो ऑक्सिजन असतो ना ते ऍब्झॉर्ब करतात, ते घेतात. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन कार्बन डायऑक्साइड इज रिलीज इन द कंबशन ऑफ कोल, वूड, पेट्रोल. ऑक्सिजन इज यूज अँड CO2 इज रिलीज. बघा, जेव्हा रेस्पिरेशन होतं, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन क्रिया होते. आपण जसं ऑक्सिजन आत घेतो, आपण जे हवा आत घेतो ना त्याला ऑक्सिजन म्हणतो, आणि जे बाहेर टाकतो तो कार्बन डायऑक्साइड होतो. कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला. अजून एक, इन द बर्निंग प्रोसेस लाईक कोल, वूड, पेट्रोल. बघा, हे पदार्थ जेव्हा जळतात, लाकूड जळतंय, पेट्रोल जळतंय, कोळसा जळतोय, यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. ओके. अँड लास्ट पॉइंट बघा, ग्रीन प्लांट्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस यूज CO2. CO2 मीन्स कार्बन डायऑक्साइड अँड रिलीज ऑक्सिजन टू द ऍटमॉस्फिअर. आणि बघा, हा जो कार्बन डायऑक्साइड गॅस म्हणजे बर्निंग म्हणजे जळताना जो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडलाय, प्राण्याने ब्रिदिंग करताना कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकलेला आहे, हा कोण यूज करतो? ग्रीन प्लांट्स यूज करतात. आणि या ग्रीन प्लांट्स नंतर काय करतात? त्याच कार्बन डायऑक्साइडचा वापर करून फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि ऑक्सिजन गॅस पुन्हा कुठे? एअरमध्ये सोडतात. अशा प्रकारे हे कुणाचं? ऑक्सिजनचं सायकल चालू असतं. ओके.